आकाशवाणी झकासवाणी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज का ये एपिसोड सोने या चांदी से कम नहीं है, क्योंकि इस एपिसोड में इस स्टूडियो को 4 चांद लगाने आ रही है ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का। या गाण्याच्या माध्यमातून एक अदाकारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे आणि तीच अप्रतिम नृत्यांगना आणि अभिनेत्री अर्थात दीपाली सय्यद आज आपली पाहुणी आहे। सो लेट्स वेलकम दीपाली सय्यद। वेलकम दीपाली, मनपूर्वक स्वागत। प्लीज टेक अ सीट। थँक्यू पूर्वी। आणि तू खूप छान दिसतेस। थँक्यू। आणि तू तर छान दिसतेस म्हणूनच तर मी म्हटलं की तुम्हाला बोलावं। प्रश्नच नाही मी ते तसंही म्हणणारच होते, कारण जे सुंदर आहे त्याला सुंदर म्हटलंच पाहिजे, नाही का? थँक्यू। आणि इट्स अ प्लेजर टू हॅव यू ऑन दिस शो। अप्रतिम नृत्य आणि अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तू पोहोचलेली आहेस, अनेक सिनेमांच्या माध्यमातून आमच्या समोर आलेली आहेस आणि म्हणूनच आज खास या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुझ्याबद्दल आम्हाला आणखीन जाणून घ्यायचंय। पण तरी सुद्धा सुरुवात केली मी मगाशी ये गो ये मैना या गाण्याच्या माध्यमातून। हे गाणं आलं आणि या गाण्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे गाणंही सुपरहिट झालं आणि तुझं नृत्य सुद्धा तितकंच सुपरहिट झालं। म्हणजे आधी तू माहिती होतीसच, पण आणखीन लोकांना माहिती झालीस आणि त्यांचं अप्रिसिएशन तुला मिळालं। तर या गाण्याचा अनुभव कसा होता? थँक्स पूर्वी। ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी मी सर्वात आधी तुमचं आभार मानते, कारण मला ह्या निमित्ताने तुम्ही दूरदर्शनच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलीत, त्यामुळे थँक्स अ लॉट। आणि आता जो प्रश्न तू मला विचारलास ये गो ये मैना, डेफिनेटली माझ्या आयुष्यातला तो टर्निंग पॉईंट आहे। मी 2002ला माझं करिअर सुरू केलं आणि तेव्हापासून सिरियल्स करत होते आणि तेव्हापासून काही ना काही स्टेट अवॉर्ड्स वगैरे परफॉर्म करत होते, पण असं म्हणजे कुठलं असं गाणं नव्हतं की मी लोकांपर्यंत पोहोचेल, काय शी इज अ गुड डान्सर किंवा असं काही होईल। तर ये गो ये मैना हे गाणं केदारच्या पिक्चरमधलं, केदार शिंदे जत्रा, आणि केदार जगावेगळीला डिरेक्ट करत होता। तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू करशील का? तर मी म्हटलं करेन। एवढं काय तेव्हा हे नव्हतं की काय बाबा हे गाणं असं असेल किंवा अजय अतुलचं म्युझिक एकदम फेमस होईल, आणि म्हटलं हो कार दिला। पण एक काहीतरी ना माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स होत्या, म्हणजे जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले की कारण एकतर माझं लग्न झालं होतं आणि भोसले तू सय्यद झाले होते आणि खूप यंग एजमध्ये लग्न केल्यानंतर पण माझ्या नवऱ्याने मला एकच अट घातली होती की काही करशील ते म्हणजे माझी फॅमिली आणि तुझी फॅमिली डोळे वर करून बघू शकशील असंच काय ते काम कर। तर मी म्हटलं डेफिनेटली, आणि मी तसंच करेन। जेव्हा ये गो ये मैना गाणं आलं आणि त्या गाण्याच्या वेळी म्हणजे डेला शूटिंग, सकाळी शूटिंगला बसलं आणि कॉस्ट्युम आला, तर कॉस्ट्युम सर खूप छोटे होते आणि मी म्हटलं अरे बापरे हे गाणं हे मी तर घालूच शकत नाही, म्हणजे मी एक लिमिट आहे माझ्या कपड्यांची, सो तर ते माझं एक होतं। सो तर मी म्हटलं की नाही मी नाही घालू शकत केदार, सो काय करायचं? मग आता शूटिंग लागलंय आणि असं तसं म्हटलं मी आधी तुला कळवलं होतं, सो आता काय करता येईल? मग उमेशने सांगितलं आणि केदारने सांगितलं की तुला जे आवडेल ना ते घाल। मग मी माझ्या घरून एक ड्रेस मागवला, ते त्या गाण्यात तो जो कॉस्ट्युम दिसतोय तो माझा पर्सनल ड्रेस आहे आणि तो ड्रेस घालून मी ते गाणं केलं। पण ते गाणं हिट झालं आणि ते माझं फर्स्ट आयटम सॉन्ग आणि ते गाणं सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि मलाही कल्पना नव्हती की ये गो ये मैना इतकं गाणं फेमस होईल आणि इथपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचेल। पण नो डाऊट थँक्स टू केदार आणि थँक्स टू जत्राचे सगळे हे की त्यांनी मला ते गाणं दिलं आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली। त्यामुळे आय एम हॅपी। पण जे काही आहे तेव्हापासून ती सुरुवात झाली माझ्या करिअरला। नक्कीच, आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांची ओळख झाली। आता ये गो ये मैना या गाण्यावरतीच आधारित, म्हणजे त्याच सेम चालीवरती हिंदीत मेरा नाम मेरी हे नावाचं गाणं आलंय आणि त्याच्यावरती करीना कपूरने आयटम सॉन्ग केलंय। ते बघितल्यावरती कसं काय वाटलं तुला? छान वाटलं डेफिनेटली। ॲक्च्युली अजय अतुल खूपच छान म्युझिक देतात आणि खूप त्यांनी त्याच्यावरच आधारित त्यांनी हिंदी ते गाणं केलं आणि करीनाने छान परफॉर्म केलं
आणि मला ती खूप आवडते. बेसिकली शी इज अ गुड ॲक्टर आणि परफॉर्मर आहे आणि खूप छान केलं आणि मला आय एम हॅपी की तिथे जे काय केलं ती दिसते छान पडद्यावर, तर आवडलं मला. वा, क्या बात. हे एक वेगळ्या पद्धतीचं अप्रिसिएशन आहे, कारण पायोनियर तू आहेस त्या गाण्याची. पण फक्त डान्सर म्हणून तुझी ओळख नाहीये, एक उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून नेहमीच ओळख होती. पण त्या व्यतिरिक्त अनेक चित्रपटांमध्ये तू काम केलंस. मुंबईचा डबेवाला, दुर्गा म्हणतात मला, यांसारखे असंख्य चित्रपट. तर हा चित्रपटांचा तुझा प्रवास कसा सुरू झाला आणि कसा चालत आला आतापर्यंत? हां, मी ना तुला एक बेसिक सांगते. म्हणजे माझं ॲक्च्युली लहानपणापासूनच माझं खूप अट्रॅक्शन होतं इथे. मी 3 वर्षाची होती तेव्हापासूनच नृत्याचे धडे सुरू झाले होते माझे. त्यामुळे मी भरतनाट्यम सुरू केलं होतं, मी कथक केलं. मग त्याच टायमाला मी एक म्हणजे नाटकाचे शिबिर वगैरे सगळे अटेंड करायचे. आणि मग त्याच्यातूनच मी नाटकाच्या शिबिरातूनच मी जेव्हा एक वेळ आली जेव्हा कॉलेजला गेली, नालंदा युनिव्हर्सिटीमधनं मी मोहिनीअट्टम कथकली कंप्लीट केलं. क्या बात आहे. हां, हे फार कमी जणांना माहिती असेल खरोखरच. हां, तर म्हणजे 12th पर्यंत मी कीर्तीला होते. कीर्तीनंतर मी नालंदा युनिव्हर्सिटीला शिफ्ट झाले आणि तिथे मी मोहिनीअट्टम कथकलीमधून BFA कंप्लीट केलं. आणि त्याच टायमाला मग एक सिरियल्स आणि इकडे वळले. म्हणजे मी काम करणार होते, पण माझ्या डोक्यात हे नव्हतं की मी मोठ्या पडद्यावर फिल्म्समध्ये काम करेन. नो डाऊट फिल्म्स बघायला जायची ना, तेव्हा माधुरीला बघितलं किंवा उर्मिलाला बघितलं किंवा श्रीला बघितलं की असं वाटायचं की अरे आपण तिथे असतो तर म्हणजे तिथे आपण असेल तर आपण कसं करू किंवा काय, हे एक डोक्यात नेहमी यायचं. पण जेव्हा एक सिरियल्समधून सुरू केलं होतं ना, तेव्हा सगळे मला म्हणायचे का तू सिरियल्समध्ये अडकलीस, का नाही फिल्म्स करत, फिल्म्स कर, चांगली दिसते, छान डान्स करतेस, तर फिल्म्स का नाही करत. म्हटलं कुठेतरी एक भीती आहे फिल्म्सची, की माहिती नाही काय फिल्म्समध्ये गेल्यानंतर आपण कसं परफॉर्म करू, तिकडे लोक कशी असतील, माहोल कसा मिळेल. तर एक सिरियल करत होती मी तेव्हा त्या काळात पंकज विष्णू आणि मी म्हणजे ETVला समांतर, मग जगा वेगळी, बंधिनीमध्ये माझी आणि पंकजची बरीच एपिसोड्स आले होते. मग हॅलो इन्स्पेक्टर, मग अशा त्या सिरियल्समधनं एक विजय संन्याशी म्हणून एक डिरेक्टर होते, त्यांनी मला फोन केला की तुम्ही आमची फिल्म कराल का, आपली माणसं म्हणून, शेवटचा पुरावा. तर मी म्हटलं मला माहीत नाही मी फिल्म्समध्ये कसं, तुम्ही घाबरू नको, खूप छान, तुम्ही जसं सिरियल करतात तशाच फिल्म्स असतात. म्हटलं ओके. मग मी घरी विचारलं, नवऱ्याची परमिशन घेतली आणि मग शेवटचा पुरावा फिल्मचं शूटिंग केलं. तेव्हा मी आणि पंकज अशीच पेअर त्यांनी घेतली होती. तर फिल्मचं काही झालं नाही, पण एक मोठ्या पडद्यावर फिल्मवर कसं असतं, कसं शूट होतं हे मला तेव्हा कळलं. त्या फिल्मनंतर माझ्याकडे एक पहिलं तीर म्हणून फिल्म आली जी कॅनडात शूट झाली. आणि ती मी, अरुण नलावडे आणि शमा अशा 3 जणांवर होती. म्हणजे ती पहिलं तरी म्हणजे ती फॉरेनला राहणारी मुलगी असते आणि सासू सासऱ्यांना इथे बोलवते आणि त्यांना कसं ट्रीट करते. तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं कॅरेक्टर होतं माझं. त्या फिल्मला मला पहिलं चित्रपट स्टेट अवॉर्ड्स मिळाला. आणि तेव्हा त्या फिल्मनंतर म्हणजे खऱ्या अर्थाने माझं फिल्म्सकडे लक्ष हे केलं मी, चेंज म्हणजे की नाही आता फिल्म्स करायच्या. आणि मग पहिलं तीर नंतर मग जाऊ तिथे खाऊ, मग मुंबईचा डबेवाला, दुर्गा म्हणतात मला, म्हणजे काळशीकर आहेत का घरात, म्हणजे बरेच असे लाईनीत सासू नमरी, बरेच चित्रपट मी केले. त्याच्यानंतर मास्तर के मास्तर म्हणा, किंवा आता शेवटची फिल्म माझी होती माझ्या नवऱ्याची बायको, त्याला मला पुन्हा गव्हर्नमेंटचं अवॉर्ड मिळालं. त्यामुळे फिल्म्स आणि नृत्य ह्या दोघांचं संगोपन करत 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 एकत्र पुढे आलेस. पण त्याचबरोबर यातल्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका होत्या. चित्रपटांची नावं साधारणपणे एकाच ह्याच्यात जाणारी वाटत असली, म्हणजे एक कॉमेडी आणि कमर्शियल सिनेमाचा त्याला नक्कीच बाज आहे, पण तरी भूमिका वेगवेगळ्या होत्या. मग त्यासाठी तू काही वेगळा अभ्यास करायचीस? बेसिकली काय झालं होतं की लहानपणापासून नाटकाचे धडे घेतले होते. जर तुम्ही नाटकाचे धडे घेतले असाल, तुम्हाला स्टेजचा अनुभव असेल, तर तुम्हाला त्रास होणार नाही. कारण एक तो कॉन्फिडन्स लेवल आधीच येतो तुमच्यात. आणि माझं एक असतं की जेव्हा आपण एखादी फिल्म करत असतो तेव्हा ती स्क्रिप्ट मागून घेते मी, मग तो रोल कसा असेल, मग त्याच्यावर काय करायला पाहिजे, आपण कशा पद्धतीने त्याचा ड्रेसअप करायला पाहिजे किंवा आपण कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे. मग तसं केलं मी. म्हणजे मुंबईचा डबेवाला म्हणा किंवा ती लॉटरी विकणारी मुलगी म्हणा किंवा दुर्गा म्हणतात मला म्हणा किंवा त्या संभामधली बोल्ड मुलगी म्हणा, किंवा एक फिल्म मी केली होती गार्गी एक विचार. आणि ती फिल्म म्हणजे टोटली एक 1 नाईटची फिल्म होती. त्यात जिगोलो हा एक विषय होता, गिरीश परदेशी. तर तो विषय एकदम वेगळा होता, पॉवरफुल होता. म्हणजे
जरा इथे तिथे हल्ला असता तर ते तो वाईटही झाला असता, पण ते वन नाईटमध्ये त्या स्त्रीवर एक जो विचार ती आणते आणि त्या विचारापूर्वी ते काय होतं आणि त्याच्यानंतर तिच्यावरच ते कसं उलटतं, तर ते फुल वन नाईटची फिल्म होती. त्यामुळे ते करताना ती फिल्म तो रोल कसा करायचा, किंवा त्याच टायमाला माझी लंडनची एक फिल्म चालली होती, लग्नाची वरात लंडनच्या दारात. सो त्या फिल्मचं एकत्रच आमचं दोन्ही शूटिंग चाललं होतं. म्हणजे ही फिल्म इथे कम्प्लीट करून अर्धी फिल्म आम्ही लंडनला केली होती. सो मी आणि भरतच होतो त्याच्यात. त्यामुळे त्या दोन्ही आणि त्यावेळी तर मला आठवतं की ते नाईट शूट चाललं होतं आणि मला खूप ताप होता आणि लूज मोशन चालू होते. त्यामुळे ते नाईट शूट करून मी डेला तिथे जायची. त्यामुळे असं सगळं करत करत इतकी मजा करत आल्या ना. आणि ते एक प्रत्येक फिल्मच्या मागे प्रत्येक कॅरेक्टरच्या बद्दल विचार करत त्याच्याबद्दल आपण कसं करता येईल. इव्हन दुर्गाचं मी तुला सांगेन की दुर्गा म्हणतात मला ना गाणीही खूप सुंदर होती. म्हणजे तांडव म्हणा किंवा त्यातलं इश्काचा गुलकंद खिलवा हे लावणी तर खूप फेमस आहे. बरोबर. आणि त्याच्यात वेगळं कॅरेक्टर होतं एक, म्हणजे ती स्त्री पण ती दुर्गा दिसली पाहिजे तिने ते. आणि त्याच्याबरोबर ते छोट्या साक्षीने खूप सुंदर रोल केला होता. म्हणजे जी छोटी दुर्गा दाखवली होती तिने एक अप्रतिम रोल केला होता. त्यातली गाणी अप्रतिम, म्हणजे तांडव तर अप्रतिम होतं त्याचं. त्यामुळे ते मला खूप प्रचंड आवडलेलं आहे. आणि त्याचं म्हणजे जर ती फिल्म ते गाणं जर तुम्ही बघाल तर तुम्ही म्हणाल की खरंच ते म्युझिकही त्यांनी खूप छान दिलं होतं. पण अशा चित्रपटांना दिग्दर्शकांचा पण खूप पगडा पडत जातो आपल्यावरती, आपल्या शैलीवर. तर या सगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून ज्या दिग्दर्शकांबरोबर तू काम केलंस, तर असा कोणी एक विशिष्ट दिग्दर्शक होता जो जास्त मनाला भावला किंवा त्याची पद्धत जास्त आवडली? ॲक्च्युली मी तुला सांगते, मी काम पितांबर दादांबरोबर काम जास्त केलं. लग्नाचा धूमधडाका म्हणावं, लग्नाची वरात लंडनच्या दारात म्हणा, किंवा आत्ता माझी फिल्म रिलीज होईल 15 ऑगस्ट भागिले 26 जानेवारी, म्हणजे आत्ता जस्ट आमचं कम्प्लीट झाली फिल्म. तर त्यांच्याबरोबर ते खूप साधे सरळ डिरेक्टर आहेत पितांबर काय, म्हणजे एकदम सिम्पल. म्हणजे मी म्हणेन की खूप सगळेच चांगले डिरेक्टर, म्हणजे चांगल्या डिरेक्टरबरोबर मी काम केलं आहे. पण एक डिरेक्टर म्हणतो ना की सरळ, ज्या माणसाला एक सरळ नाकावर सरळ चालणारा मनुष्य, तसं तो पितांबर दादा. एक संजय सुरकरांबरोबर मी काम केलं, मास्तर एके मास्तर. आणि ती फिल्म केली आणि संजय दादा एक वर्षभरातच ऑफ झाले. पण त्यांच्याबरोबर काम करताना एक मला खूप आवडलं होतं, कारण त्यांची एक वेगळी स्टाईल होती शूट करण्याची, एक पद्धत होती त्यांची कामाची, की ते स्क्रिप्ट घ्यायचे पण त्या म्हणजे ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं बेसिकली. नुसतं डायलॉगवर नाही जायचं, म्हणजे नुसतं घेतलं आणि नुसतं आपण बोलतो एक दुसऱ्यांबरोबर असं नव्हतं त्यांचं. सो तेही खूप आवडलेले मला डिरेक्टर. असं तुला भावलेले हे दिग्दर्शक आहेत. बरं, आता एक वेगळाच प्रश्न मला विचारायचा आहे की हल्ली मराठी चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू खूप बदललेली आहे आणि खूप चांगली झालेली आहे. असं असताना पूर्वीच्या काळी ज्या गोष्टींचा अभाव असायचा, म्हणजे व्हॅनिटी व्हॅन किंवा मेकअपमन, हेअरस्टायलिस्ट हे सगळं प्रोडक्शन पुरवतं. पण या व्यतिरिक्त सुद्धा हल्ली बऱ्याच वेळेला अभिनेत्रींचा असा अट्टहास असतो की माझा मेकअपमनच हवा किंवा हेअरस्टायलिस्ट हवी. तर ह्यामुळे प्रोडक्शनवरती जास्त भार पडतो असं वाटतं का? आणि हे योग्य आहे का अयोग्य आहे, काय वाटतं? पूर्वी मला जो लिहून देण्यात आलेला प्रश्न क्वेश्चन. ॲक्च्युली बेसिकली मी तुला सांगू का की कसं असतं त्यावर डिपेंड आहे. एक स्टेप बाय स्टेप मुलगी मोठी होते, किंवा एक असतं की आपण एखादं काम करतो. सुरुवातीला जेव्हा मी सिरियल्स करायची तेव्हा माझ्याकडे मेकअपमन आणि हेअरड्रेसर नव्हते, इव्हन स्पॉटवाला दादा पण नव्हता माझ्या बरोबर. हां, पण जसं तेव्हा माझ्याकडे गाडीही नव्हती. मग हळूहळू माझ्याकडे गाडी आली. आपण एक स्टेप बाय स्टेप पुढे जात असतो. बरोबर. आणि तसंच असतं. आता जेव्हा मी जेव्हा पहिली फिल्म केली तेव्हा माझ्याबरोबर कोण नव्हतं. पहिलं तरी केलं कॅनडाला, तेव्हाही कोण नव्हतं. मी कधी माझ्या फॅमिलीला घेऊन नाही गेले. हां, पण त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईचा डबेवाला केला तेव्हापासून आजपर्यंत माझ्याबरोबर एक मुलगा नेहमी असतो, एक मुलगी नेहमी असते हेअरड्रेसर. डिपेंड असतं की प्रोडक्शन कसं आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की ते हे असलं पाहिजे आपण की त्यांचं काय आहे काय नाही हा प्रकार बघून करायला पाहिजे. आणि आय थिंक प्रत्येक हिरोईनला जेव्हा एखादं कॅरेक्टर असतं तेव्हा जर प्रोड्युसर तुम्हाला ते देत असेल की बाबा मी तुम्हाला एक मेकअपमन देतो, प्रोव्हाइड करतो आणि हेअरड्रेसर जे तुमच्याबरोबर असेल कंटिन्यूस. कारण एक मुलगी आहे, कुठेही तुम्ही शूटिंग करता, कुठेही गावात शूटिंग करता, आणि तिथे जर तुम्हाला जर मुलगी तुमच्याबरोबर नसेल, जर तुमच्यावर पर्सनल जी मुलगी नसेल तर तिलाही प्रॉब्लेम होतो, खूप प्रॉब्लेम्स होतात. कारण अशाही फिल्म्स मी केल्यात. मलाही माहिती आहेत की जेव्हा आपल्याबरोबर कोण नसतं तेव्हा आपण वाट बघावी लागते की ती हेअर ड्रेसर फ्री होईल किंवा तो स्पॉट दादा तिथून फ्री होईल तेव्हा आमच्यापर्यंत पोहोचेल. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी
टाळी एखादा वाजत नाही. त्याप्रमाणेच आहे की जर प्रोड्युसर जेव्हा फिल्म करतो, पहिल्यांदा कसं 50 लाखात फिल्म बनायची, आता करोडोची फिल्म बनतात. सो आता तुम्हाला व्हॅनिटीज वगैरे सगळे अवेलेबल आहे. इव्हन मलाही आठवतं की मुंबईच्या डबेवाल्यापासून आम्हाला व्हॅनिटीज मिळाल्या. हां, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही गावी करतो किंवा कुठे कुठे अशा ठिकाणी शूटिंग असतात तिथे तुम्हाला व्हॅनिटी अवेलेबल नाही होत, पण तिथेही आपण ऍडजस्ट करतो की नाही आहे, इट्स ओके. नाही, कुठल्या तरी गावात असतं, शेतात असतं, तेव्हा ते एका छोट्या झोपडीमध्ये पण मी चेंज केलेलं आहे. त्यामुळे ते ऍडजस्ट तर आम्हीही करतो, तेव्हाच आपण इथपर्यंत पोहोचतो. असं नसतं की आपण ऍडजस्ट नाही करत. खूप दिलखुलास, मनमोकळ्या आणि मनापासून अशा गप्पा चाललेल्या आहेत. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा आकाशवाणी झकासवाणी. नाटकाला एक प्रॉपर वेळ द्यायला लागतो आणि मला ना असं नाही, कारण मी स्वतः ते करून बघितलेलं. एक महिनाभर रिहर्सल्स द्या, प्रॉपर रिहर्सल द्या आणि वेळ द्या. जर वेळ दिलं तरच तुम्ही त्याला एक पूर्णपणे म्हणतात ना की आपण एक सॅटिस्फाईड मिळू शकतो, कारण स्टेज हे खूप सुंदर आहे. गुलबक्षी संध्याकाळी उमलते, आपल्या सुगंधाने सगळ्यांना वेड लावते. तुझा बाप हा जो एकांतवास भोगतोय ना, तर मी कारणीभूत आहे. आपल्याला आलेली शंका खरी ठरणार भेटते. पक्वळीच्या आयुष्यात कुणीतरी आलंय एवढं नक्की. पाषाणपती, सोमवार ते बुधवार रात्री 8 वाजता. ब्रेक नंतर आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण अभिनेत्री दीपाली सय्यद हिच्याशी अत्यंत दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा मारतोय आणि ती सुद्धा तितक्याच उत्स्फूर्तपणे अतिशय सुंदर उत्तरं देते. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुलाखतीला एक एनर्जेटिक असा रंग चढलेला आहे. मगाशी आपण तुझ्या चित्रपटांबद्दल बोललो. व्यावसायिक नाटक मला वाटतं तू आतापर्यंत केलेलं नाहीस, पण या व्यतिरिक्त राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका ह्याच्यातनं सहभाग तू नेहमीच घेतलेला आहेस. मग व्यावसायिक नाटक का नाही केलं? कसं झालं की जेव्हा मी सुरुवातीला नाटकात काम करत होते तेव्हा मी घरी होते, म्हणजे शाळेत होते. 9वीत असताना मी पहिलं राज्यनाट्य स्पर्धा केली चक्षू गिरगाव संस्थेतर्फे. राम विजय आमचे डिरेक्टर होते. मी, मंदार देवस्थळी, शर्वाणी धोंड वगैरे आमचा असा ग्रुप होता, नियती राजवाडे. हां, आणि त्याच्यानंतर मग मी कॉलेज आले, कॉलेजपर्यंत मी करत होते. मग कॉलेजला 12th नंतर मी नालंदाला ॲडमिशन घेतलं आणि नालंदाला असतानाच माझं लग्न झालं. किती वर्षी लग्न झालं? मी 18 वर्षातच लग्न केलं. अच्छा, हां, याच्याबद्दल बोलायचं आहे आपल्याला. मी तो मुद्दामून नंतरसाठी विषय ठेवतेय. पण सो त्याच्यानंतर लग्न झालं आणि एक वर्षभराच्या गॅपमध्ये मला लेक पण झाला. सो त्याच्यामुळे त्याला वेळ देणं आणि मग त्यातून सिरियल्स आल्या. मग एक वर्षाच्या गॅपानंतर एक 20व्या वर्षी मी रिअली बघायला गेलं तर करिअर सुरू केलं. मग सिरियल्स सुरू असताना सिरियलमधला बिलकुल वेळ नव्हता आणि मग सिरियल्समधनं मग फिल्म्समध्ये आले, फिल्म्समधनं मग इव्हेंट्स. सो नाटकाला एक प्रॉपर वेळ द्यायला लागतो आणि मला ना असं नाही, कारण मी स्वतः ते करून बघितलेलं. एक महिनाभर रिहर्सल्स द्या, प्रॉपर रिहर्सल द्या आणि वेळ द्या. जर वेळ दिलं तरच तुम्ही त्याला एक पूर्णपणे म्हणतात ना की आपण एक सॅटिस्फाईड मिळू शकतो, कारण स्टेज हे खूप सुंदर आहे. तुलाही माहिती आहे, कारण तूही नाटकात काम करतेस, त्यामुळे तुलाही माहिती आहे की ते स्टेजची मजाच काहीतरी और आहे. आणि ती मला ती मजा लुटायची. मला असं नाही की वेळ नाही आहे आपल्याकडे, आज दिवस नाही, आज मी तारखा नाही देऊ शकत, किंवा मी नाटकाला आज माझं हे शूट आहे मी नाही करू शकत. सो ते नको आहे मला, म्हणून त्यासाठी मी हा गॅप घेतला. आणि आता काय झालं की आता माझं लेक पण 10th कम्प्लीट झालंय त्याचं. सो आता तो कॉलेजला आहे आणि आता ही एक वेळेप्रमाणे मी आता माझ्याकडे खूप छान छान नाटकं आली आहेत. सो डेफिनेटली मी नाटक करणार. डेली सोप हा प्रकार बऱ्यापैकी नंतरच्या काळात सुरू झाला होता, म्हणजे प्रायव्हेट चॅनल्सवरती खास करून. तर आताही असं होतं की सिरियलचं शूटिंग हिंदीत किंवा मराठीत करताना दिग्दर्शकांना, निर्मात्यांना दिवस रात्रीचंही भान राहत नाही आणि मग ते खूप हेक्टिक होतं. तर सध्याची जी परिस्थिती आहे त्याबद्दल तुला काय वाटतं? नाही, खूप म्हणजे मला तर वाटतं की रिअली ह्या गोष्टीबद्दल विचार करायला पाहिजे, कारण ज्या सिरियल्समध्ये आजकाल मेन लीड काम करते ती म्हणजे कारकून म्हटलं जातं. म्हणजे अक्षरशः ती 30 दिवस देते त्यांना आणि त्या 30 दिवसात त्यांना डे नाईट काम करायला लागतं, कारण त्यांचे एपिसोड्स पण द्यायचे असतात, कारण रोज सिरियल बँकिंग नसतं त्यांना रोज ते, आणि त्या प्रत्येक एपिसोडमध्ये त्या व्यक्तीचं काम असतंच. त्यामुळे त्यांच्या हेल्थवर परिणाम होतोय. त्यामुळे ह्या गोष्टीकडे खरंच लक्ष द्यायला पाहिजे, कारण ठीक आहे तुम्ही विकली करताय, डेली करताय, तर डेलीच्या हिशोबाने पण काही ना काहीतरी सोर्सेस आहेत. तुम्ही त्याचं एक बंदिश ठेवा, संडे ऑफ द्या, त्या ह्याच्या दिवसामध्ये एक दिवसाचा गॅप तरी मिळाला तरी ती रिकवर होऊ शकते, एक आराम मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. एक टाइम लिमिट करायलाच पाहिजे. 9 to 9 ची शिफ्ट तर 9 to 9 ची शिफ्टच असली पाहिजे. ह्या सगळ्या शिफ्ट सोडून जे काम होतात ना, आणि मग
काय होतं की जर आर्टिस्टने सपोर्ट नाही केला तर मग प्रोड्युसर म्हणते की अरे ही आकडते आहे किंवा हिच्याकडे हे नाही आहे, तिला कळत नाही, आमच्याकडे बँकिंग नाही आहे, आणि ते मग प्रत्येक वेळी आर्टिस्टवर ब्लेम दिला जातो. पण आणि खास करून मला असं विचारायचं की मुलींवरती हा ब्लेम जरा जास्त जातो. आणि पण कसं, कारण असं वाटतं की खूप नखरे करते, तिला खूप हे आहे, पण हे बघत नाही की त्या मुलीच्या मागे पण काहीतरी कितीतरी हेल्थ इश्यू असतात. जर तो हेल्थ इश्यू कव्हर नाही झाला तर ती दिसणार कशी, चेहरा कसा दिसेल तिचा स्क्रीनवर, आणि जर ती नीटच दिसणार नसेल तर तुमची ती सिरियल पण काय चालणार. जर तिची हेल्थच नीट नसेल तर काय होणार. मग त्यासाठी जर तुम्ही जर पूर्णपणे तो जो नीट आखला तर आय थिंक ते नीट होऊ शकतं आणि त्या बिचारा मेन लीडला पण आराम मिळू शकतो. हो नक्कीच. या सगळ्या प्रोसेसमध्ये तू काही जाहिरातींमध्ये सुद्धा काम केलंस आणि काही जाहिरातींमध्ये आपण अर्थातच वेगळ्याच एका कंपनीचे प्रॉडक्ट्स प्रमोट करत असतो. आपला त्यांच्याशी काही डायरेक्ट संबंध नसतो, ते प्रॉडक्ट्स आपण वापरलेलेही नसतात. तर हा अनुभव कसा असतो का तिथेही आपण फक्त एक अभिनेते असतो? खरं गोष्ट असं असतं की त्या मॉडेलनी ते वापरलेलं नसतं आणि तरी पण त्यांना ते दाखवावं लागतं की मी हे वापरते तुम्ही बघा, किंवा मी हे घालते तुम्ही बघा. ते फक्त हे बेसिकली काय असतं की लोकांना ती मॉडेल आवडत असते किंवा तो मनुष्य आवडत असतो, म्हणून त्यांनी जे काही सांगितलेलं असतं ते लोक ऐकतात आणि ते प्रोडक्ट घेतात, म्हणून त्या व्यक्तीला तिथे बसवलेलं असतं. आणि तसंच आहे बेसिकली ॲड ही मीडियाच तशी आहे की जर तुम्ही आज लोकांपर्यंत इतक्या गोष्टी पुरवल्या जातात ॲडच्या माध्यमातून की मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्टने किंवा जो कोणी ॲड करतो त्या ॲड्स करताना ते प्रोडक्ट काय आहे आणि ते प्रोडक्ट किती व्हॅल्युएबल आहे आणि ते खरंच लोकांच्या हिताचं आहे की नाही हे जर बघून केलं तर ते आणखीन जास्त आहे. बरं, या दरम्यान 18व्या वर्षी तुझं लग्न झालं आणि नालंदामध्ये तुझं शिक्षण त्यावेळेलाही चालू होतं. मोहिनीअट्टम आणि कथकली हे केरळाचे दोन नृत्य प्रकार आहेत आणि खूप जण हे प्रकार शिकत नाहीत, कारण कथकली तर आणखीनच अवघड आहे. तर या दरम्यान सुद्धा तुला थोडंसं आव्हानात्मक गेलं का? कारण नवऱ्याच्या घरातला सपोर्ट याला गरजेचा होता. नक्कीच. मी तुला सांगते की कसं की बेसिकली मला लहानपणी अस्थमाचा प्रॉब्लेम होता आणि माझ्या त्या अस्थमाच्या प्रॉब्लेमला माझ्या पप्पानी म्हणजे माझ्यासाठी ते होमिओपॅथिक डॉक्टर झाले आणि त्यांनी त्याच्यावर उपचार करून मला त्याच्यातून बाहेर काढलं. सो मी लहानपणापासून योगा करणं किंवा डान्स करणं हे मी माझं सतत चालू ठेवलं. त्यामुळे जेव्हा मला ते वेगवेगळं शिकणं हे खूप मला आवडायचं की नाही आता आपण भरतनाट्यम कम्प्लीट केलं तर आता आपण कथक करूया, मग कथक केलं तर आपण आता इथे परत भरतनाट्यममध्ये नको, आपण मोहिनीअट्टम कथकली करूया. जेव्हा मी मोहिनीअट्टम कथकलीकडे गेले, जेव्हा कनकरेले मॅमकडे मी गेल्यानंतर तो विषयच टोटली वेगळा होता. त्यात ब्रिथिंगचं सगळं काही होतं, त्यामुळे त्या ब्रिथिंगवर तो नृत्य पूर्ण चालतं. कथकली आणि मोहिनीअट्टम हे टोटली ब्रिथिंगवर आहे. त्यांचं एक एक मुवमेंट पण तुम्ही ब्रीथ अप करता, ब्रीथ डाऊन करता, त्याच्यावरच त्या सगळ्या गोष्टी चालतात. पण त्याच्यामुळे मला माझ्या श्वासावर खूप कंट्रोल झाला, त्यामुळे त्यासाठी तेही माझ्यासाठी प्लस पॉईंट होतं. आणि जेव्हा आफ्टर मॅरेज जेव्हा मी लास्ट इयर तिथेच कम्प्लीट केलं, पण माझ्या घरून खूप सपोर्ट मिळाला माझ्या नवऱ्याचा. त्यांनी मला सांगितलं तू कम्प्लीट कर. इवन मला आठवतं की आफ्टर मॅरेज मी 2 महिन्यासाठी US लाही प्रोग्रामसाठी गेले होते. त्यामुळे आय एम हॅपी की बॉबीबरोबर लग्न झाल्यानंतर म्हणजे कुठे त्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत की नाही हे नको करूस किंवा ते नको करूस. हां, पण इवन माझ्या करिअर बाबतीत पण मी म्हणेन की आय एम सॅटिस्फाईड की काही असतं की अरे तू इथे का अडकलीस, तू का नाही हिंदीमध्ये गेलीस किंवा तू का त्या ग्लॅम दुनियेत का नाही गेलीस किंवा ते अजून करू शकली असतीस. पण मला असं वाटतं की आपण जर ज्या गोष्टी करतो त्यातच आपण जर सॅटिस्फाईड असो ना, तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा चांगलं होऊच शकत नाही. जर आपण आपल्याकडे जर एवढं आहे ना तर त्याच्यानंतर आपण आणखीन मोठ्याची अपेक्षा करतो. जर आपल्याकडे हा टीव्ही आहे तर त्याच्यापेक्षा मोठ्या टीव्हीची अपेक्षा करतो. म्हणून लोकांच्या त्या सगळ्या वॉन्ट्स संपत नाहीत आणि वॉन्ट्समुळे लोक भागतात, पळतायत की हे हवंय ते हवंय. म्हणून मी जे काही माझ्या आयुष्यात झालं, जे काही मला मिळालं त्यात मी खूप सॅटिस्फाईड आहे. इवन जेव्हा मी भरतनाट्यम मोहिनीअट्टम कथकली केलं त्याच्यानंतर इवन मला आताही नवरा म्हणतो की ते कम्प्लीट करायला पाहिजे होतं तू PhD. मी म्हटलं आता ते सगळ्याच गोष्टी करणं कठीण आहे, पण होत आहे हळूहळू. जे काही मी BFA कम्प्लीट केलं त्याच्यानंतर परत तिथपर्यंत नाही झाले, कारण इथेच अडकले, या इंडस्ट्रीमध्ये अडकल्यामुळे सगळ्या गोष्टी आपण नाही करू शकत. जसं तू नाटकाबद्दल म्हणाली होतीस की खरंच नाही करू शकत ग, कारण एक व्यक्ती किती काय काय करणार. बरोबर आहे. त्यामुळे घर बाहेर म्हणजे इव्हेंट्स म्हणजे सगळ्याच गोष्टी त्या सगळ्या नाही होऊ शकत. त्यामुळे जिथपर्यंत मी काय केलं ते कथकली करून
ते कम्प्लीट केलं आणि तेव्हा मला नवऱ्याने चांगला सपोर्ट केला. आणि त्याचबरोबर हल्लीच्या काळामध्ये मात्र एक गोष्ट पाहायला मिळते की चित्रपटांमधनं नृत्य करणाऱ्या किंवा जर चित्रपटात तुम्ही आयटम सॉन्ग केलं किंवा तुम्ही इव्हेंटमध्ये आयटम सॉंग्स परफॉर्म करत असाल तर अशा वेळेला अभिनेत्रींवरती एक टॅग लागतो. आणि मग त्या अभिनेत्रीकडे अभिनेत्री म्हणून कमी बघितलं जातं आणि आयटम सॉन्ग करणारी डान्सर म्हणून जास्त बघितलं जातं. तर ही परिस्थिती ह्याचा कधी तुला फटका बसलाय का आणि ही बदलली पाहिजे का परिस्थिती? नाही, मी तुला सांगू का की मला फटका बसला नाही, कारण सुरुवातच काम सिरियलमधनं करून मी जेव्हा फिल्म्समध्ये आली तिथेच मला एगोए मेना आयटम सॉन्ग माझं पहिलं आयटम सॉन्ग ते मी जे केलं. पण त्याच्यानंतर मी बरेच चित्रपट केले, फिल्म्स केल्या, मग त्याच्यानंतर माझ्या फिल्म्समधलेच गाणी हिट झाली बेसिकली. आणि आता त्याच्यानंतर आता मी एक शेवगाचं महाराज म्हणून एक फिल्म केली, त्यात एक पहिली लावणी सेपरेटली केली, ती लावणी चांगली छान चालली सगळीकडे. पण मला असं वाटतं की जी नृत्यांगना आहे ती उत्तम अभिनेत्रीही होऊ शकते, कारण अभिनयासाठी तुम्हाला सगळ्याच गोष्टीची गरज असते आणि नृत्यामध्ये तुम्हाला हे बेसिक सगळं शिकवलं जातं. तुमचं एक्सप्रेशन खूप तुम्हाला मायने राखतात. म्हणजे जर तुमची चेहराच डेड असेल तर तुम्ही अभिनय काय करणार? बरोबर. आणि नृत्यामध्ये हा पहिला धडा आहे की तुमचे एक्सप्रेशन बोलले पाहिजेत, तुमचं इनर हार्ट बोललं पाहिजे आणि ती गोष्ट नृत्यामध्ये शिकवली जाते आणि तीच गोष्ट अभिनयात तुम्हाला वापर केला जातो. बरोबर. आणि आय थिंक ती गोष्ट बदलली पाहिजे की ज्या कोणी मुली आज आयटम सॉन्ग करतात त्यांना अभिनेत्री म्हणून घेतलं जात नाही, ही गोष्ट बदलली पाहिजे. बेसिकली ती खरंच बदलली पाहिजे. खूप अशा आर्टिस्ट आहेत त्या ज्या खरंच दिसायला चांगल्या आहेत, नृत्य खूप सुंदर करतात, पण त्यांना जेव्हा फिल्मची वेळ येते तेव्हा त्यांना ॲज अ लीड म्हणून घेतलं जात नाही. लीड म्हणून तुम्ही एक साधी सरळ कुठली तरी मुलगी शोधता आणि त्या बिचारा बाकी सगळ्या अशाच राहतात. बरोबर. पण ती स्थिती बदलली पाहिजे आय थिंक, मला असं वाटतं. आणि नक्कीच ती बदलेल सुद्धा कालांतराने. बरं, तुमचे पती बॉबी सय्यद हे स्वतः कोरिओग्राफर आहेत, तर कधी असं झालंय का की कोरिओग्राफीमध्ये त्यांची मदत केली किंवा एखाद्या चित्रपटाची कोरिओग्राफी चालून आली आणि ती केली आहे? ऑफकोर्स. मी तुला सांगते की माझा पहिला रियालिटी शो होता आणि त्यात सगळ्या सेलिब्रिटी होत्या. म्हणजे मी, क्रांती रेडकर, मेघा गाडगे, रेशम टिपणीस, स्मिता शेवाळे, म्हणजे त्या टायमाला आमच्या 10 सेलिब्रिटीमध्ये ती कॉम्पिटिशन होती. आणि त्या कॉम्पिटिशनच्या वेळी म्हणजे त्या कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा मी पार्ट घेतला तेव्हा जे पार्ट घेतला तेव्हाच विचार करून घेतला होता की नाही, ही कॉम्पिटिशन मला विन करायची. आणि त्यासाठी मला जर माझ्या नवऱ्याचा सपोर्ट नसताना तर कदाचित ती कॉम्पिटिशन मी विन नसती करू शकले. कारण त्यांनी मी जेव्हा डे नाईट रिहर्सल्स करायची त्या सगळ्या गोष्टी, जे प्रत्येक कोरिओग्राफीच्या मागे मी सांगेन त्या बॉबीचा हात होता, माझ्या नवऱ्याचा हात होता. कारण त्या कोरिओग्राफी ती बॉबीनेच केली होती की असं कर, तसं कर, तेव्हा कर, ह्याला गेटअप असा घे, तर तो सांगायचा आणि मी करायची, असं झालं. आणि तिथून सुरू झाल्यानंतर मला माझ्या जाऊ तिथे खाऊमध्ये एका फिल्ममध्ये बॉबीने कोरिओग्राफी केली होती, पण ती माझ्या गाण्यावर नाही केली. पण एक गाणं होतं मास्तर के मास्टरच्या फिल्ममध्ये, जे गाणं होतं त्यात बॉबीने कोरिओग्राफी केली होती. अशोक मामा आणि माझं एक गाणं आहे त्यात बॉबीने कोरिओग्राफी केली होती. इव्हन आता जे शेवगाचे महाराजमध्ये राजस्था म्हणून माझी लावणी सगळीकडे चालली. हे सगळं चालू असताना दादासाहेब फाळके चित्र महोत्सव जो भरवला जातो त्याची जी कमिटी आहे त्याची पदाधिकारी आहेस तू, तर हे सगळं एकीकडे नृत्य पण करायचं, घर सांभाळायचं, तुझा मुलगा बऱ्यापैकी मोठा आहे, त्याचं शिक्षण चालू असेल, शिवाय चित्रपटांचं शूटिंग असतंच, मग हे सगळं सांभाळून ते कसं काय करायला जमतं? बेसिकली एक म्हणतात ना, एक स्वभावात असतो तुमच्या, माझा तसा स्वभाव आहे बेसिकली. आणि मला खूप आवडतं की काहीतरी छान काम करायला, काहीतरी चांगलं करायला. दादासाहेब फाळके जेव्हा मला एक मिलन सहभागाची फिल्म केली होती मी, पिंपळ्यांची, आणि त्या फिल्मच्या त्या रोलसाठी मला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. आणि तेव्हा मी जेव्हा त्या पुरस्काराच्या इथे गेले तेव्हा मला कुठेतरी वाटलं की तो पुरस्कार नीट होत नाही आहे. म्हणजे एवढं चांगलं असताना, एवढं मोठं नाव असताना कुठेतरी त्याला काहीतरी आपल्याला एक चांगलं व्हॅल्यू दिली पाहिजे. आणि मग मी पिंपळे सरांशी बोलले, म्हटलं आपण ह्याला काहीतरी करायला पाहिजे, आपण हे टेक ओव्हर करूया आणि आपण नीट हे करू शकतो. म्हणून मागच्या वर्षी आम्ही हे टेक ओव्हर केलं आणि मागच्या वर्षी पहिला पुरस्कार आम्ही केला. खूप मोठ्या पद्धतीने केला, कमालिस्तान स्टुडिओत केला होता, ओपन वेला केला होता. आणि त्या पुरस्कारामध्ये मी खूप छान असं, म्हणजे जे जीवनगौरव पुरस्कार आहेत ते आपले जे काही जुने कलाकार आहेत, म्हणजे मागच्या वर्षी आम्ही लीला गांधींना दिलं होतं. आणि बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत जसे स्पॉट दादा आहेत, लाईट्समन्स आहेत, ड्रेस दादा आहेत, ह्यांना कधीच आजपर्यंत कोणी पुरस्कार नाही दिले. त्यांनाही मी
ह्यात इन्क्लूड करून घेतलं आणि त्यांनाही स्टेजवर बोलून बकायदा एक मानधन देऊन त्यांना मी हे देते, गौरव करते त्यांचा. आणि ही मला खूप आवडतं की बेसिकली आपण बॅक स्टेजला जी लोक असतात त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्याकडनं खूप काही काम करून घेतो आणि ते आहेत म्हणून आपण आज काम करू शकतो. लाईट्समन म्हणा किंवा स्पॉट दादा म्हणा किंवा खरंच लाईट्समनचं मला कौतुक वाटतं की त्यांची लाईट्स उचलणं, ते वरती चढतात, ते लाईट्स लावतात, ते लावल्यापासून जेव्हा त्या लाईट्स लागतील तेव्हा आपण छान दिसतो. पण बेसिकली बॅकस्टेजला जी लोक काम करतात त्यांच्याबद्दल विचार करणं हे खूप कमी लोक करतात. आणि आय थिंक मला असं वाटलं की ह्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत काहीतरी करू शकेन किंवा माझ्याकडनं जे काही होऊ शकेल, जे काही माझ्याकडनं करता येईल ते मी ह्या पद्धतीने करू शकेन. आणि ह्या वेने म्हणूनच दादासाहेब फाळकेमध्ये जेव्हा मी आज चेअरपर्सन आहे आणि त्या पद्धतीने आज आम्ही पूर्ण वर्षभरात खूप काही सोशल कामं करतोय. आता ह्यावेळी आम्ही आणखीन 3-4 लोकांना इन्क्लूड आणखीन केलंय, जसं आपल्या ज्युनियर आर्टिस्ट आहेत मेल अँड फिमेल, त्यांनाही इन्क्लूड करून घेतलंय. त्यामुळे त्यांनाही आम्ही काहीतरी करणार आहे त्यांच्यासाठी. सो खूप काही त्याच्या माध्यमातून मला लोकांसाठी करायचं. लेट सी, खूप काही विचार करते ग. नक्की नक्की बघू काय होतं. आणि खूप काही चांगलं त्याच्यातनं होईल, यामध्ये काहीच शंका नाही. आज आपण अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याशी गप्पा मारतोय. सुंदर साडी नेसून दीपाली ताई आली आणि त्याच्यावरनं मला एक अशी गोष्ट आठवली की आपण ना पदर या गोष्टीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. म्हणजे जेव्हा आपण देवळात जातो तेव्हा सुद्धा देवाला आपण नेहमी असं म्हणतो की माझ्या चुका पदरात पाडून घे, किंवा अगदी वयात आलेल्या मुलीला सुद्धा आई नेहमी म्हणते की तू पडलीस तरी चालेल बाई, तुझा पदर नाही पडता कामा. तर अशा पद्धतीची आपण संस्कृती नेहमी जोपासलेली आहे. खरं तर तू 2 संस्कृती जोपासत आली आहेस आणि ते खूपच कमेंडेबल आहे. पण आज अगदी पूर्ण मराठमोळ्या रूपात या साडीमध्ये खूप छान दिसतेस तू आणि त्यामुळे खूप छान फ्रेशनेस जाणवतोय वातावरणामध्ये सुद्धा. तर आता पुढे तुझ्या पुन्हा एकदा प्रवासाकडे आपण वळूया. आणि आता आगामी काय काय प्रोजेक्ट्स आहेत? तू म्हणालीस की नाटक तुला नक्की करायला आवडेल, या व्यतिरिक्त चित्रपटांच्या बाबतीमध्ये आणखीन काय काय पाहायला मिळेल? माझं आता एक फिल्म कम्प्लीट केली आहे मी. 3 फिल्म लाईनअपला आहेत. एक काकोरी आहे, शिदोरी आहे आणि स्वीट होम म्हणून आहे. तर त्यांचं सगळं चालू आहे. सो तेही लाईनअपला आहे. आणि नाटकाचं विचार चालू आहे. 3 स्क्रिप्ट आलेले आहेत. एक ती मी नव्हेच म्हणून आहे. खूप छान नाटक आहे, ते आवडलंय मला. बघू कसं जमतंय मला, कसं ते आय थिंक मी करेन. पण चालू आहे, इव्हेंट चालूच आहे. दादासाहेब फाळकेचं पुरस्काराची त्याची तयारी चालू आहे. बरोबर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून आता वेळ काढत करते. पण एकंदरीत मागे वळून बघताना आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल काय वाटतं की तू समाधानी आहेस का काही असं आहे जे राहून गेलं आणि ते करायला आवडेल? तुला काय वाटतं माझ्याकडे बघून? मी समाधानी आहे की? समाधानाने ओसंडून वाहणारी एक व्यक्ती आज इथे स्टुडिओमध्ये आलेली असं मला खरोखरच वाटतं. आणि आय एम रिअली हॅपी, कारण हल्लीच्या तारेतारकांमध्ये एक गोष्ट नेहमी पाहायला मिळते. तारेतारकाच काय, सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा एक गोष्ट सातत्याने पाहायला मिळते की मी खूप काहीतरी अचीव्ह केलं ना, पण काहीतरी हवंय अजून मला, काहीतरी हवंय अजून मला. आणि ती अस्वस्थता व्यक्तिमत्वातनं दिसते. पण मला मनापासनं हे सांगावं असं वाटतं की दीपाली सय्यद या व्यक्तीच्या बाबतीत ते बिलकुल नाही आहे. आणि एक प्रचंड इनोसन्स मला अजूनही तुझ्या व्यक्तिमत्वामध्ये जाणवतोय, जे फारच खूप छान आहे, शिकण्यासारखं आहे. त्यामुळे खंत नाहीच आहे काही कसली. खरी गोष्ट आहे. मला ना, मी तुला म्हटलं ना की लहान असताना पण मला अशा ती कुठलीच गोष्ट नाही. पप्पांनी सांगितलं करत गेली. नाटक करायचं, नाटक केलं. शिकायचं आहे, भरतनाट्यम केलं, विशारद झाले, ओके. कथ्थक केलं, कथ्थकमधनं मोहिनीअट्टम कथकली केलं. मग नाटकातून करता करता सिरियलमध्ये आली, फिल्म्समध्ये आली, फिल्म्स करता करता रियालिटी शो विन केले, रियालिटी शो विन करता करता कधी दादासाहेब फाळकेची चेअरपर्सन झाले. आणि सगळं काम करता करताना कधीच मला असं वाटलं नाही की अरे मला ते करायचं होतं किंवा ते राहून गेलं. नो डाऊट कधी कधी असं वाटतं की हा रोल मला करता आला असता तर मी कसं केलं, तर मग मी स्मॅश आहे ना ते करते, त्याच्यात आपला आनंद मानून घेते. त्यामुळे कुठले असं नाही की ते मला हवं होतं किंवा आज जर मी 3 BHK मध्ये राहते तर मला 4 BHK पाहिजे और अजून मी मेहनत करणार. मला कधीच असं वाटलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आयुष्यात. त्यामुळे आय एम सॅटिस्फाईड टोटली. मला आताही मी म्हणते ना तुला की आज माझ्या लग्नाला आज 18 वर्ष कंप्लीट झालेत. मला एक मुलगा आहे, तो आता कॉलेजला जातोय. त्यामुळे सगळ्याच गोष्टी म्हणजे एक वयाच्या आत लग्न झालं, लग्न करून मुलगा झाला. आणि आताही जे काही माझं करिअर आहे त्या करिअरमध्येही मला ज्या हवं त्या पद्धतीनेच करिअर झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनेच चाललं आहे. त्यामुळे आता असं वाटत नाही की अरे मागच्या वर्षी मला माझ्या नवऱ्याची बायको फिल्म केली आणि ह्या वर्षी एकही फिल्म रिलीज नाही. सो मला वाईट नाही वाटत त्या गोष्टीचं. ओके यार, सर्कल आहे आयुष्याचं.
आज मी नाही तर दुसरी येणार, दुसरी नाही तर तिसरी येणार, आणि ह्या गोष्टीला आपण सामोरी गेलंच पाहिजे. आज जर मी हिरोईन आहे, उद्या मला कॅरेक्टर आर्टिस्ट काम करायचं आहे, किंवा उद्या मला आईचा रोल करायचा आहे, किंवा मला आजीचा रोल करायचा, ओके, ते आहे आणि ते होणार आहे, आणि ते तुम्हाला एक्सेप्ट करायलाच पाहिजे आयुष्यात. बरोबर, आणि ते व्हायलाच पाहिजे. कसं की तू 18 वर्षाची तर आताही 18 वर्षाची राहू शकतेस का? नाही राहू शकत. आणि हे जर तुम्ही मनात ठाणलं तर आय थिंक कुठलीच हिरोईन किंवा कुठलंच आर्टिस्ट त्याला वाईट वाटणारच नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपण एक्सेप्ट करत जायला पाहिजे, मेंटेन ठेवलं पाहिजे स्वतःला, आणि तसंच चाललं. आणि त्यामुळे मला कुठेही वाटत नाही की आता मी कंटिन्यूस एक टाइम होता, आम्ही 10 फिल्म्स एकत्र करत होतो आणि आता मी एकच फिल्म केली त्याच्यात. नाही, इट्स ओके यार, नो प्रॉब्लेम. नाही, ह्या वर्षी मी तुला लिटरली सांगते, पूर्वी ह्या वर्षी माझी एकही फिल्म रिलीज नाही झाली. आता मी तुला सांगते, ह्या वर्षी मी एकच फिल्म केली, ते पण गाणं केलं, शेवगावचे योगी महाराज म्हणून. त्यात जॅकी आणि मी एक स्पेशल अपीअरन्स म्हणून गाणं केलं, ते गाणं हिट झालं. पण मी एकही फिल्म केली नाही ॲज अ परफॉर्मर. हा फिल्मचं शूट केलं आहे मी, ती नेक्स्ट इयरला रिलीज होईल. त्यामुळे मला कुठेही वाईट वाटत नाही की मी फिल्म नाही केली किंवा असं. आणि माझ्या करिअर कुठे तर हे लागलं की मला कोणी विचारत नाही, नाही, नॉट ॲट ऑल. मला कुठेच वाटत नाही. आय एम हॅपी, जे काही चाललंय छान चाललंय, आणि माझ्याकडे लोकांना मी आवडते, बेसिकली हेच महत्वाचं आहे. खरं. आणि लोकांना आवडतं आणि लोक माझ्याकडे येतात समोरून, हेच महत्वाचं आहे. त्यामुळे करिअर चांगलं चालू आहे. सो आय एम हॅपी. वा, क्या बात. आणि म्हणूनच तो उत्साहाचा झरा सातत्याने इथे खळखळत वाहतोय, आणि तो खूप महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी हे शिकायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे. मी खूप प्रश्न विचारले, आता काही प्रेक्षकांना तुला प्रश्न विचारायचे, तर ते प्रश्न आपण जाणून घेऊया. पहिला प्रश्न बघूया. नमस्कार, माझं नाव भरत पवार. दीपालीजी, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आजपर्यंत मी खूप कंपन्यांचे असे प्रोडक्ट वापरलेत, माझ्यावरती काहीच फरक पडत नाही आहे. खूप पैसा फुकट गेला आहे, कलर गया तो पैसा वापिस. आता तुम्ही सांगा मी काय करू? तुमच्याकडे खूप जास्त पैसे आहेत असं वाटतंय, त्यामुळे ते पैसे खर्च करू नका. जे नॅचरल असतं ते नॅचरल असतं. त्यामुळे तुम्ही स्वतःला सांभाळा, स्वतःला बेसिकली इनर, म्हणजे जर तुम्ही आतून खुश असाल तर चेहऱ्यावर छान आणखीन ताजेपणा येतो. त्यामुळे तुम्ही खूप योगा करा, मेडिटेशन करा, त्याच्याने फ्रेशनेस येते. खुश राहा, आनंदी राहा, स्ट्रेस फ्री राहा. वा, पुढचा प्रश्न आपण बघूया. दीपालीजी, माझा प्रश्न असा आहे की मला नृत्यही येतं आणि अभिनयही, मग तुम्ही काय सल्ला द्याल? मी अभिनेत्री बनू का आयटम गर्ल? हिरोईन बनू की आयटम गर्ल बनू? बेसिकली मी आता मगाशीच सांगितलं की आयटम गर्ल्सला चान्स मिळाला पाहिजे, की त्यांनाही हिरोईन होण्याची संधी मिळायला पाहिजे. पण तुला नृत्यही छान येतं, अभिनयही छान येतं, तर बेसिकली सगळ्या गोष्टीचे धडे घे, नाटकात कामं कर, पूर्ण शिक्षण कंप्लीट कर, मग तुला आपोआप एक मार्ग मिळेल नाटकातून काम करताना की तू आणखीन काय छान करतेस, अभिनय चांगला करतेस की नृत्य चांगला करतेस. बेसिकली दोन्ही एकत्र होत असेल तर तू छान हिरोईनही बनू शकतेस. पण कुठल्याही गोष्टीला बेस असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण ABCD केल्याशिवाय आपण कुठेही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे बेसिक खूप महत्त्वाचं आहे. नाटकातून शिक, खूप काही शिक्षण घे, नाट्य शिबिरं आहे ते जॉईन कर, सगळ्या गोष्टीचं शिक्षण पूर्ण कर आणि मग कुठलंही करिअर सिलेक्ट कर. व्हेरी वेल सेड. पुढचा प्रश्न आपण बघूया. नमस्कार, मी ओंकार पाटकर. दीपालीजी, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का, यासारखं आयटम सॉन्ग आम्हाला परत कधी पाहायला मिळेल? आयटम सॉन्ग तुम्हाला बघायचं आहे तर एक महिना केलं ना, बस झालं ना. बेसिकली मला आवडतं डान्स. हा माझा एक म्हणजे म्हणतात ना आत्मा आहे, आणि डान्स मी कधीच सोडू शकत नाही. पण खूप छान असं आयटम सॉन्ग असेल तर डेफिनेटली करेल. मला आवडेल असं, जे मी मगाशीच म्हटलं की मला एक स्वतःला प्रेझेंट करायला आवडतं, जशी मी आहे तसंच पडद्यावर दिसायला आवडतं. त्यामुळे जर तसं मला काही गाणं मिळालं एखादं तर मी नक्की करेन. वा, क्या बात आहे. तर आता हे झाले प्रेक्षकांचे प्रश्न, पण आपला हा गेम जो चालू आहे तो इथेच थांबत नाही. काही प्रश्न विचारणारे रॅपिड फायर राऊंडमध्ये, आणि त्याची तुला जितकी प्रांजळपणे देता येतील ते तू देशीलच, ते मला माहिती आहे. प्रामाणिकपणे, प्रांजळपणे उत्तरं द्यायची. ओके. पहिला प्रश्न असा आहे, रवी जाधव की संजय जाधव? संजय जाधव. पुढचा प्रश्न, अभिनेत्रींमध्ये या दोन तुला कोण जास्त आवडते? मुक्ता बर्वे का विद्या बालन? अय्यो, दोन्ही छान आहेत यार. मुक्ता. मुक्ता, मराठी माती. पुढचा प्रश्न, दिग्दर्शकांपैकी सचिन पिळगावकर का महेश कोठारे?
दिग्दर्शकमध्ये महेश कोठारे. महेश कोठारे. यानंतरचा प्रश्न आहे अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते 2, निळू फुले का श्रीराम लागू? निळू फुले. कारण तुला एकंदरीतच त्यांचा अभिनयाची शैली आवडते. बेसिकली त्यांनी इतकं विलनिश जे रोल केलेत ते खरंच विलन वाटले नेहमी. आणि पण ती व्यक्ती खरी तशी नव्हती. कारण मी एक फिल्म केली त्यांच्याबरोबर, लाडीगोडी, आणि त्या फिल्मच्या वेळी मला जाणवली ती व्यक्ती की किती ती आतूनही किती छान आहे. इतक्या जुने कलाकार आणि त्यांनी म्हणजे विलन म्हणजे सगळी हात पार केली त्यांनी त्या फिल्ममध्ये. म्हणजे काय नाही केलं त्यांनी, पण ती व्यक्ती अपोजिट आहे त्याच्या. म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही ती नसताना तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवताय आणि हे खूप मोठं गोष्ट आहे ती. आणि आता एक शेवटचा प्रश्न कदाचित तुला पेचात टाकेल, नृत्य का अभिनय? नृत्य. तू आज इथे आलीस त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पण जाता जाता मी पुन्हा एकदा तुला एक विनंती करणार आहे. आपण पदराबद्दलच खूप बोललोय साडीच्या, तर छानपैकी एक अदाकारी होऊन जाऊ देत. तू गाणं म्हण आणि गाण्याबरोबर आपण एकत्र दोघांनी मिळून करूया. चालेल चालेल. ओके. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा.